नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. डॉक्टर मनमोहन सिंह हे पंतप्रधान असताना तामिळनाडूत समुद्रकिनाऱ्यावरच्या एका टोकाच्या गावामध्ये खूप मोठा असंतोष उफाळून आला होता. असंतोष होता तो आमचे मासे मरतील, असंतोष होता तो सरकार फसवतंय, असंतोष होता ते जे चर्निबलमध्ये झालं, तसा एखादा न्यूक्लिअर अपघात घडला, तर आम्ही मरून जाऊ असा. आणि पंतप्रधान मनमोहन सिंह ह्या आंदोलनाला एवढे वैतागले, की त्यांनी देशाच्या संसदेत सांगितलं लोकसभेमध्ये, की असं दिसतं आहे, की कुठल्यातरी विदेशी शक्तीचा याच्यामागं हात आहे. आता हा आमच्यासाठी ट्रिगरिंग पॉइंट होता आणि मी लगोलग कुडनकुलमला गेलो. कारण कुडनकुलममध्ये जो अणुऊर्जेचा प्रकल्प आहे, ज्याच्यातनं 10,000 मेगावॅट विजेचं उत्पादन होणार होतं, त्या प्रकल्पाच्या विरोधातला हा संघर्ष सुरू होता. आणि अशा वेळेला देशाच्या पंतप्रधानांनी म्हटणं, की याच्यामागे कुठल्यातरी विदेशी शक्ती आहेत, हे मला महत्त्वाचं वाटलं आणि मी 6 दिवस त्या संपूर्ण कुडनकुलम परिसरात फिरत होतो. तिथे मला भेटले श्री इंद्रजित सावंत. इंद्रजित सावंत हे त्या कुडनकुलम पॉवर प्लॅंटचं युनिट क्रमांक 1 त्याचे इन्चार्ज होते. आपल्या कोकणातल्या, तळकोकणातल्या सावंतवाडीचे. आणि मी त्यांच्याबरोबर फिरलो. मला तिथे अनेक रशियन सायंटिस्ट भेटले, ज्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मला मिळाली. आणि तेव्हा मी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर वाजपेयी यांच्या काळामध्ये काय घडलं होतं, अटल बिहारी वाजपेयी माफ करा. यांच्या काळामध्ये काय घडलं होतं आणि रशिया, भारत यांच्या दरम्यानचा हा अणुप्रकल्प कसा प्रत्यक्षात आला, याचं सगळं साद्यंत वार्तांकन केलं आणि मी पहिला रिपोर्टर होतो, की ज्याला प्रत्यक्षात युरेनियम कसं ठेवतात न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये ते पाहतात. आता हा संदर्भ मी का दिला? तर रशिया आणि अमेरिका हा जो संघर्ष आहे, त्या संघर्षातलं हे नवं व्हर्जन होतं, तणावाचं. त्यामुळे भारत आणि रशिया हे संबंध बघत असताना आपल्याला केवळ भारत आणि रशिया असं पाहून चालणार नाही. कारण आज व्लादिमीर पुतिन जेव्हा देशात आहेत आणि खूप चर्चा सुरू आहे, की त्यांच्या येण्यामुळं काय होणार आहे? खास करून अमेरिके आणि अमेरिका आणि भारत हे संबंध हे जे एका तणावाच्या पातळीवरती पोहोचलेले आहेत, त्याचं काय होणार आहे? असं सगळं असताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की ह्या संबंधात खरोखरच रशिया भारतासाठी मित्र आहे का त्या वेळच्या जागतिक परिस्थितीनं आपल्या या 2 राष्ट्रांना बांधून ठेवलंय. पण रशियाचं आणखीन एक महत्त्व आहे. जेव्हा पाकिस्तानबरोबर आपला संघर्ष सुरू झाला आणि आपण बांगलादेशला मुक्त केलं, तेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनं उतरते असं दिसल्यानंतर रशियानं तातडीनं त्यांची आण्विक क्षमता असलेली पाणबुडी भारताच्या मदतीसाठी आपल्या अरबी समुद्रामध्ये तैनात केली आणि अमेरिका स्तब्ध झाली. एवढंच नाही तर 1971ला आपण जेव्हा रशियाबरोबर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी करार केला. त्याच्यामध्ये जे काही रशियन इक्विपमेंट्स आहेत, मिलिटरी इक्विपमेंट्स, हार्डवेअर्स, ते आपण चक्क बार्टर पद्धतीने एक वस्तू घ्या, दुसरी द्या किंवा रुबल्स आणि रुपयामध्ये करायचं ठरवलं. असा व्यवहार करणारा रशिया हा भारतासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये खूपच जवळचा मित्र होता. आणि मी जेव्हा बांगलादेशच्या स्वातंत्र्याची 50वी कव्हर करण्यासाठी बांगलादेशमध्ये 8 दिवस होतो, तेव्हा तिथे मला रेड टेलिग्राम्स जे तेव्हाच्या अमेरिकन राजदूतानं लिहिलेले त्याच्या हस्तलिखितातले त्याला पाहता आले आणि तिथे मला रशिया, अमेरिकन, भारत अशा 3 कोनात भारत आणि रशिया संबंधाबद्दल अमेरिकेचं काय मत आहे, ते मला कळलं. आणि आता थेट जाऊया ऑपरेशन सिंधूरमध्ये. ब्रह्मोस घ्या किंवा S-400 घ्या. ह्या सगळ्यामध्ये काही इक्विपमेंट्स, हार्डवेअर्स ही भारतात उत्पादित होत आहेत, पण ती रशियानं बनवलेली आहेत. आणि काही लायसन्स ॲग्रीमेंटमध्ये आहेत. म्हणजे रशिया अजूनही आपल्याला मुक्त करता नाही आलेलं, की रशियाने पूर्णपणे आपल्याला असं म्हटलेलं नाही, की तुम्ही हे स्वतःच्या अ, ताकदीवरती निर्माण करा. तर त्या ऑपरेशन सिंधूरमध्ये जे काही यश भारताला मिळालं, त्याच्यात मुख्यत्वे रशियन हार्डवेअरचा, रशियन सामुग्रीचा, रशियन क्षेपणास्त्राचा, रशियन विमानांचा आणि त्याचबरोबर आपल्या ज्या संरक्षण विमानं आपण घेतली त्यांच्याकडनं, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर हे सगळे 3 संदर्भ मी तुम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा, मी ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे, की खरोखरच रशिया आणि भारत हे मित्र आहेत, की तात्कालीन जागतिक परिस्थिती आहे. पण आजचं काय? भारतात पुतिन हे 27 तास असणार आहेत.
ते बंद दाराच्या बैठकीत बंद दाराआड त्यांची बैठक होईल. त्याबरोबरच 1.25 कोटीच्या करारापर्यंत अनेक गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला अनेक नवीन संदर्भ ऐकायला येतील. बाय द वे एअरपोर्टवरती भारतीय पंतप्रधान नेहमीचा प्रोटोकॉल तोडून तिथे गेले. त्याचं कारण आहे, की कमीत कमी 4 वेळेला व्लादिमीर पुतिन भारतात आलेत आणि ते राष्ट्राध्यक्ष म्हणून आले. वयोवर्ष 71 चे पुतिन आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध खरोखरच वैयक्तिक पातळीवरती आहे, असं दाखवलं तर गेलं आहे. असूही शकतं. पण प्रत्येक भारतीय पंतप्रधानाबरोबर पुतिन यांचे खूपच चांगले संबंध आहेत आणि तो फोटो व्हायरल होतो, की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी काहीतरी सही करतायत. शेजारी पुतिन बसलेले आहेत 51 वर्षाचे आणि त्यांच्या मागे आहेत ते आत्ताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी. त्यामुळं पुतिन हे भारतीय पंतप्रधानांना कायमच रिस्पेक्ट देतात. एवढा, की आपल्या देशाचे पंतप्रधान ऑन कॅमेरा त्यांना सांगू शकले, की युक्रेनमध्ये जे काही चाललंय ते काही बरोबर नाहीये. हा काही युद्धाचा काळ नाहीये आणि तिथं जी चिमुरडी मरतायत, ते काही आम्हाला बरं नाही वाटत. तर असे संबंध असून सुद्धा आज आपल्याला असं दिसणार आहे, की पंतप्रधान मोदी यांनी ही जी गळाभेट घेतली, त्या गळाभेटीत ह्या संबंधामध्ये वृद्धी होईल. कालच त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांचं स्नेहभोजन झालं. बंद दाराआड बैठक झाली. बंद दाराआड बैठका का होतात? कारण जेव्हा डेलिगेशन्स असतात, त्या सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात. खास करून सद्यस्थितीमध्ये जागतिक राजकारण जे आहे ते पाहता. आता या 72 तासाचा जर संपूर्ण प्लॅन आपण बघितला, तर काल ते संध्याकाळी 7 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत रशियाचे 9 कॅबिनेट मंत्री आणि अनेक व्यावसायिक भागीदार पण आहेत. रात्री त्यांची आणि पंतप्रधानांची खाजगी अशी डिनर भेट झाली. त्यानंतर 2 नेत्यांनी बंद दाराआड बैठक घेतली. नंतर पुटिन हॉटेलमध्ये परतले. आता आज सकाळी 11 वाजल्यापासून पुतिन राष्ट्रपती भवनात पोहोचतील. तिथे मग त्यांचं भारतात औपचारिक स्वागत होईल. पुतिन राजघाटावरती जातील. महात्मा गांधींच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण करतील. तिथं ते सुमारे 20 मिनिट थांबणार आहेत. पुतिन भारत-रशिया शिखर परिषदेसाठी हैदराबाद हाऊसमध्ये जातील. या दरम्यान दोन्ही देशामध्ये व्यापार आणि संरक्षण संबंधित अनेक मोठे करार होऊ शकतात. इथे थोडी अडचण आहे. S-400 आपल्याला आणखी हवे आहेत. आपण त्यांना ते देऊ शकलेलो नाहीयेत, कारण तिथे अडचणी आहेत. कारण युक्रेनबरोबर त्यांचं युद्ध सुरू आहे आणि त्याच्यात ते अडकलेले असल्यामुळं ते भारताला S-400 किती देऊ शकतात त्याबद्दल संशय आपल्याला खरं तर S-500 पण हवं आहे. अनेक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आपल्याला हवी आहेत. पण सध्या रशिया हा अडचणीत आहे आणि त्यामुळं आपल्याला बघायचं हे आहे, की आपला जो जैतापूर कारण आपण रशियाला बॅलन्स करण्यासाठी अरेवा ह्या फ्रान्स कंपनीला अमेरिकेचंही समाधान व्हावं म्हणून अमेरिकेच्या मित्राला जैतापूरमधल्या अणुऊर्जा भट्ट्या उभारणीचं काम दिलं होतं. ते काही झालेलं नाहीये. ती कंपनी दिवाळखोरीत गेली. तिथं काही नवीन बदल होत आहेत का ते आपल्याला बघायचंय. तर ह्या व्यापाराबरोबरच 1 वाजून 50 मिनिटाच्या बैठकीनंतर मोदी आणि पुतिन यांच्यात संयुक्त जॉइंट स्टेटमेंट, संयुक्त निवेदन जारी होईल. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, पुतिन आणि रशियाच्या शिष्टमंडळाबरोबर दुपारचं जेवण घेतील. 3 वाजता एका व्यावसायिक कार्यक्रमात भाग घेतील. पुतिन आणि त्यानंतर रशिया आणि भारतातले मोठे उद्योजक त्यात सहभागी असतील. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये द्रौपदी मुर्मू आणि पुतिन यांची भेट भेट आहे आणि राष्ट्रपतीसोबतची बैठक संपून पुतिन पालन विमानतळावरून बैठकीसाठी रशियासाठी रवाना होतील. कोणते महत्त्वाचे करार आपल्याला अपेक्षित आहेत? तर भारत रशियाकडून आणखी 5 S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करू इच्छितोय. त्यात वापरल्या जाणाऱ्या 280 क्षेपणास्त्राचा एक आपल्याला त्यात वापर आपल्याला हवे आहेत. खास करून ते म्हणजे न्यूक्लिअर पेलोड घेऊ शकतील असे पण आहेत. अर्थात आपण काही लगेच आण्विक युद्ध करणार नाहीयोत, पण आपल्याला आता तयारी करावी लागणार आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीचं राजकारण करतोय. S-500 पण आपल्याला हवा आहे. 5व्या पिढीची सुखोई 57 त्याची आपल्याला 2 स्क्वॉड्रन भारताला विकू इच्छितोय, पण त्याचं तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे करार होऊ शकतात. दोन्ही देशात ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकारावरती चर्चा करायची आहे. त्याच्या प्रगत कार्यक्रमावरती पण चर्चा होईल आणि त्याचबरोबर दोन्ही देशामध्ये मुक्त व्यापार करार जो आपण UK बरोबर केलाय, फ्री ट्रेड एग्रीमेंट ते होऊ शकतं. रशिया तेल कराराची ऑफर देईल, ज्याच्यामध्ये भारत रशियाला तेल खरेदी करताना अधिक सवलत मिळू शकते. कोळंबी, तांदूळ, फळं आणि अन्न प्रक्रिया यंत्राच्या व्यवसायाबाबत दोन्ही देशामध्ये चर्चा होऊ शकते. रशियन कृषी मंत्री ओक्साना लुटे यांनी तसे संकेत दिलेले आहेत आणि लहान रिएक्टर अणुऊर्जाचे ते बनवण्यासंदर्भामध्ये रशियन कंपनीबरोबर रोसॉटॉम स्टेट कॉर्पोरेशन संदर्भामध्ये आपला MOU होणार आहे. रशियामध्ये भारतीय कुशल कामगारांना मोठी संधी आहे. 10 लाख भारतीयांना तिकडे पाठवण्याबद्दल सांगितलेलं आहे, तर त्या संदर्भात चर्चा होईल. भारताच्या रुपी कार्डला रशियामध्ये आणि रशियाचा मिर कार्डला भारतात वापरण्याची परवानगी मिळू शकते. याशिवाय औषधं, शेती, शेतीशी संबंधित उत्पादनं ह्या संदर्भामध्ये बरेचसे करार होऊ शकतात. मला आता महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे.
आपण सुरुवात करू ते शीत युद्धापासून. जगातली सगळ्यात मोठी अ, लोकसंख्या असलेली लोकशाही भारत आणि जगातली पहिली तशा अर्थाने सुपर पॉवर असलेली लोकशाही राष्ट्र म्हणजे अमेरिका. खरं तर हा नॅचरल अलायन्स असायला हवा होता. पण शीत युद्धामध्ये भारताचा ओढा हा रशियाकडे गेला, कारण आपल्याला असं लक्षात आलं, की अमेरिकेचा पाकिस्तानला पाठिंबा आहे. त्याबरोबरच 62च्या युद्धानंतर आपल्याला चीन आणि अमेरिका दोघांना बॅलन्स करायचं होतं. म्हणून आपण रशियाकडे ओढले गेलो. रशियाचा अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू होता. त्यांना आशियामध्ये मित्र हवा होता, कारण पाकिस्तान अमेरिकेला मदत करत होता. आणि म्हणूनच हे आपल्या लक्षात आलं दोन्ही राष्ट्रांच्या, की आपल्या दोघांचं हित हे एक होण्यामध्ये तिथं तसं आहे आणि म्हणून त्याची सुरुवात त्या मैत्रीची तशी झाली. जेव्हा खास करून अफगाणिस्तानामध्ये रशियाला रोखण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला संरक्षणविषयक मदत दिली, त्या वेळेला रशियानं सुद्धा भारताला तशाच स्वरूपाची मदत दिली. 90चं दशक फार महत्त्वाचं आहे. कारण 90च्या दशकामध्ये 3 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एकतर आखातामध्ये अमेरिकेनं हल्ला केला, जर्मनी एकत्रित झाली आणि रशिया विघटित झाला. तेव्हाचा सोव्हिएत युनियन, ज्याला आता आपण रशिया म्हणतो. तर तेव्हापासून सुद्धा भारत आणि रशिया संबंध हे कायम राहिले, कारण तो रशिया, सोव्हिएत युनियन विघटित होण्यामागे अमेरिका कारणीभूत आहे, हे आपल्याला रशियाला वाटत होतं आणि भारताला माहिती आहे, की पाकिस्तानची भौगोलिक स्थितीच अशी आहे, की तिथे मध्य पूर्वमध्ये आणि भारताला, चीनला न्यूट्रल करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत लागते. म्हणजेच काय, तर भारत आणि रशिया दोघांच्याही संबंधामध्ये एक समान धागा आहे आणि तो आहे अमेरिका, तो आहे पाकिस्तान आणि जागतिक राजकारण. त्यामुळं आपण ज्याला मित्र म्हणतो ते खरं म्हणजे आपले पण आणि त्यांचेही राष्ट्रीय हितसंबंध असतात, ज्या हितसंबंधात आपण त्यांची आणि आपली मैत्री कायम करतो. आत्ताच्या नव्या संदर्भामध्ये रशिया आणि भारत खरोखरच एक असा अनोठा मित्र असू शकतो का? तर रशियानं प्रत्येक जागतिक संकटामध्ये भारताला मदत केलेली आहे. रुपया आणि रुबलचा व्यवहार मी सांगितला. पण आत्ताची स्थिती काय? आत्ताची स्थिती अशी आहे, की रशिया हा ताकदवान आर्थिक ताकद असलेला देश नाहीये. तो बऱ्यापैकी आता चीनवर अवलंबून आहे. बघा, व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग हे एक वेगळं नातं आहे आता. युक्रेनवरती हल्ला करण्याच्या आधी पुतिन यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली, म्हणजेच त्यांना कन्विन्स केलं आणि नंतर हल्ला केला. आता रशिया पुन्हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, येतोय. त्याचं लष्करी सामर्थ्य पण मर्यादित आहे, ह्या पाश्चात्य राष्ट्राच्या तुलनेत. त्यामुळे त्याचं चीनवरती असलेलं अवलंबित्व पाहता, जर भारताचा संभावित असा कुठेही संघर्ष पाकिस्तानबरोबर झाला, चीनबरोबर झाला, तर रशिया खरोखरच आपल्याला मदतीला येईल का? त्याचं उत्तर आहे नाही. फक्त जागतिक सत्ता स्पर्धेमध्ये अमेरिकेला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला रशियाची खरोखर मदत लागते आणि ती मदत होत राहील. सगळ्याच लष्करी संसाधनं आपल्याला अमेरिका देत नाही, रशिया पण देत नाही. त्यामुळं जेवढे असे संरक्षण उत्पादक आहेत, संरक्षक साहित्य निर्माण करणारे, त्यांच्याबरोबरचा आपल्याला व्यापार ठेवावा लागतो. एक मात्र झालं आहे, की अमेरिकेनं प्रो पाकिस्तान भूमिका घेतल्यानंतर आणि आपल्यावरती टॅरिफ लादल्यानंतर रशियाचा संदर्भ देऊन, खरं तर रशियाच्या ह्या संदर्भामुळेच भारताला अडचणी झाल्यात संबंधामुळं. कारण आपल्यावरती टॅरिफ पण आलं, आपले आणि ट्रम्प यांचे संबंध बिघडले. तर आत्ता असं आहे, की आपला जो वेस्टर्न कंट्रीकडे, पाश्चात्य राष्ट्राकडे जो कल वाढला होता, तो आता ह्या टॅरिफमुळं, रशियानं युक्रेनवरती केलेल्या हल्ल्यामुळं बऱ्यापैकी रोखला गेला आहे. कारण आता त्याला नवे संदर्भ आले, ते अमेरिका आणि पाकिस्तानच्या वाढत्या नातेसंबंधाचे. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण एवढं तर निश्चित म्हणू शकतो, की भारत-रशिया ही जुनी मैत्री असली, तरी तो अगदीच गाढा मित्र आहे आणि जगात पुढं काही भारतासंदर्भात मोठंच संकट उभं राहिलं, तर तो चीनला अभेरून आणि अमेरिकेकडे दुर्लक्ष करून भारताला पूर्णपणे मदत करेल, असं होणार नाही. आपला संबंध रशियाबरोबर खूप चांगला आहे. रशियन लोक आपल्या प्रेमात आहेत, आपण त्यांच्या प्रेमात आहोत. तेवढा मैत्रभाव आपल्यासाठी पुरेसा आहे. पण म्हणूनच समजून घेताना आंतरराष्ट्रीय संबंध मी नेहमी म्हणत असतो, की प्रत्येक राष्ट्र हे स्वार्थी असतं आणि ते तेवढ्याच मर्यादेत काम करत असतं. थांबूया आपण इथे.